मित्रांनो, आपल्या भारतीय क्रिकेट टीममध्ये अनेक खेळाडू खेळत असतात, परंतु तुम्ही त्या खेळाडूंना सदर हिंदी आणि इंग्लिशमध्ये याच भाषेत बोलताना पाहिलं असेल. तर आपण आज त्यांच्या मराठी भाषेतील सुंदर अशी मराठी बोलणारा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण रोहित शर्माचा व्हिडिओ पाहणार आहोत. कसं काय कर्जत जामखेडकरांनो, पहिल्यांदा मी रोहित दादांच्या भरपूर आभारी आहे. मला इकडे बोलवलं तुमच्या समोर. माझं मराठी एवढं काही चांगलं नाहीये, पण मी प्रयत्न करणार. नंबर 2 वरती आपण हार्दिक पांड्याचा व्हिडिओ पाहणार आहोत. हार्दिक पांड्याला पण खूप चांगली मराठी बोलता येते. काय बनताय सगळं बरं का? नाही आमची मुंबई कसं काय? खूप खूप छान. ए कसा काय पूछतो काय तू सांग काय? सगळं बरं आहे. इथे धूप खूप आहे, गरमी तो काय सांगू तुम्हाला. मी मराठी शिकणार आता. बॉम्बे मध्ये कोई भी मिळणार तो मराठीमध्ये गोष्टी करा. नंबर 3 वरती आपण ऋतुराज गायकवाडचा व्हिडिओ पाहणार आहोत. ऋतुराज गायकवाड यांचा दुसरा प्लेयरला मराठी शिकवण्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. Well, Jaggi is a very sleepy guy, so for him it's me Zoparu आहे. मी Zoparu आहे. And Hari Nishant being very straightforward guy, so मी खूप सज्जन आहे. मी एकदम सज्जन आहे. मी एकदम सज्जन आहे. नंबर 4 वरती येतात सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव यांना पण खूप चांगली अशी मराठी बोलता येते. भाऊ तुमचा तर क्वेश्चन पाहिजे. सूर्या, इंटरनॅशनल मॅच होती ॲग्रीड, पण जेव्हा असे बॉलर्स असतात की ज्यांच्याकडे अनुभव कमी असतो, लांबनं पळत येतात, हळू टाकतात, स्किल थोडंसं कमी असतं, यांच्याविरुद्ध खेळणं कधी कधी थोडंसं उलटं अवघड पडतं का? थोडं पडतं, कारण कसं काय आम्ही एवढे 120-125चे पेसचे बॉलर्स खेळत नाही. नेटमध्ये पण जिकडे पण नेट बॉलर्स येतात किंवा आपले बॉलर्स आहेत ते लोक 135, 140, 145 ऑलवेज क्लिक करत असतात. तर थोडीफार चॅलेंज असते. पण सर तुम्ही इंटरनॅशनल गेम खेळताय, तुम्हाला ते ॲडजस्टमेंट तर करावं लागेल. नंबर 5 वरती आहे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरचा जन्म मुंबईमध्ये झाल्याने त्यांना खूप सुंदर अशी मराठी बोलता येते. You want me to answer in Marathi? I'll try my best. हां, थोडासा असं मनात येतं की बाउंड्री जवळ आहे तर आम्ही आरामात क्लिअर करू शकतो. पण बॅक ऑफ द माइंड मी असाच विचार करतो की मला थोडा टाईम द्यायचा असतं मला, आणि मी ओव्हर मोजतो समोरचा स्पिनरचा किती ओव्हर्स तो टाकणार आहे. मला असं वाटतं. नंबर 7 वरती आहे विराट कोहली. विराट कोहलीला पण खूप चांगली अशी मराठी बोलता येते. हा त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला होता. मला गोट्या खेळायला खूप आवडतं. मी दररोज गोट्या खेळतो. नंबर 9 वरती आहे गौतम गंभीर. सिर्फ ये बोला था कि एक एक छक्के ने वर्ल्ड कप नहीं जिताया,